लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी। सराईत गुन्हेगाराला अटक, घरफोडीचा गुन्हा उघडकीस। नाशिकच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करून एक मोठे घरफोडीचा प्रकरण उघडकीस आणले। नाशिकचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी व घरफोडी प्रकरणांवर लक्ष ठेवण्यात आले होते। त्यानुसार दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय टेमकर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सोन्याचा मुद्देमाल घेऊन एक इसम विक्रीसाठी सामनगाव रोड येथे येत आहे। अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना माहिती कळवली। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी कारवाईचे आदेश दिले। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि इतर अंमलदारांनी सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेज हनुमाननगर येथे संशयितास हालचाली करताना पाहिले। तो पोलिसांना पाहून घाबरला आणि पळत सुटला। त्यानंतर पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून आरोपीस ताब्यात घेतले। संशयित आरोपीचे नाव महेश गोपाल अनवट, वय 21 वर्ष, राहणार पोस्ट जाखोरी, दत्त मंदिर चौक, तालुका नाशिक, जिल्हा नाशिक असे असून त्याच्याकडून 22.470 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि रुपये 6,000 रोख असा एकूण 1,26,000 रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपीकडून आणखी एका घरफोडीचा गुन्हा उघड झाला असून दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विजय टेमकर करत आहेत। गुन्हा नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील गुन्हा क्रमांक 453/2025 BNC कलम 331(3), 331(4), 305 अप्रमाणे नोंदवला गेला आहे। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे तसेच गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजय टेमकर, पोलीस शिपाई विशाल कुवर, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे, नितीन भामरे यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली। नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक दिनांक 18 सप्टेंबर रोजी एक गुन्हा दाखल झाला होता, ज्याच्यामध्ये एका घरामधून त्या ठिकाणी चोरी झाल्याचा आम्हाला आमच्या तक्रार प्राप्त झाली होती। त्याच्यामध्ये आमचे हेड कॉन्स्टेबल विजय टेमकर जे आहेत त्यांना स्पेसिफिक ह्याच्यामध्ये टिप मिळाली आणि त्यांना मिळालेल्या टिपवरून ती आम्ही वर्कआउट केली असता याच्यातला जो आरोपी आहे महेश अनवट हा आम्ही याला दत्त मंदिर चौकातून अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडून या गुन्ह्यातला जो मुद्देमाल आहे ज्याच्यामध्ये एकूण 1,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, ज्याच्यामध्ये 22.47 ग्रॅम वजनाचं जे सोन्याचं मंगळसूत्र आहे ते त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेलं आहे। सदर आरोपी विरुद्ध देखील आम्ही या ठिकाणी यापूर्वी जे काही गुन्हे वगैरे आहेत त्याचा शोध घेत आहोत आणि त्याच्या आधारावरती त्याच्यावर देखील यापुढे चांगली कामगिरी, चांगल्या प्रकारची कायदेशीर कारवाई केली जाईल। मात्र एकूणच आपण जर बघितलं तर रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स असतील आणि प्लस बॉडी ॲज वेल ॲज प्रॉपर्टी ऑफेंडर्स असतील तर त्यांना अटक करणं आणि त्यांचा शोध घेणं याच्यामध्ये नाशिक रोड पोलिसांनी अत्यंत अशी उत्तम कामगिरी केलेली आहे। त्या कामगिरीबद्दल आम्ही नाशिक रोड पोलिसांचे PI सपकाळे साहेब, DBचे आमचे अधिकारी संदीप पवार आणि सर्व त्यांची टीम या सगळ्यांचं त्या ठिकाणी त्याच्याबद्दल अभिनंदन देखील करतो आणि त्यांना यथोचित रिवॉर्ड देखील दिलं जाईल असं देखील जाहीर करतो। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.